राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे। फेसबुक पोस्ट करत रुपाली पाटलांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। अजितदादा मला माफ करा म्हणत फेसबुक पोस्ट लिहिली। आता अन्याय, दडपशाही आणि विश्वासघात यापुढे सहन करणार नाही, कठोर भूमिका घ्यावी लागेल असं म्हणत त्यांनी पोस्ट केली। या संदर्भात रुपाली पाटील ठोंबरे यांनी लोकशाही मराठीशी संवाद साधताना काय प्रतिक्रिया दिलेली आहे? एक लक्षात घ्या तुम्ही की दादांचं जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर तर आम्ही पूर्ण दादांची जी माणसं आहोत, दादांचे जे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत, संपूर्णतः आम्ही उद्ध्वस्त झालेलो। आणि दादा असताना आम्हाला पक्षात राहून जे नेते ज्या ज्या गोष्टींनी आम्हाला जिथं आमची पदं काढून घेत होते किंवा इतर गोष्टी त्रास देत होते, त्यावेळी असं वाटत होतं की स्वतः अजितदादा आहेत म्हणल्यानंतर आम्हाला कुणाचीच तमा आणि फिकीर नव्हती। परंतु आता आम्हाला आधारस्तंभच राहिलेला नाहीये अशी भावना जाणवत आहे। कारण का तो 5 महिने झाले, 5 महिने झाल्यानंतर ना जे काही रिक्त पदं आहेत त्याच्यावर कोणाची नियुक्ती होत नाही। माननीय सुनेत्रा वहिनींनी, माननीय पार्थदादांनी तिथे जर नियुक्ती केली तर जी वरिष्ठ नेते आहेत, जे आधी सुद्धा ज्यांनी पक्षाला, आम्हाला, अजून काही नेत्यांना, दादांना त्रास दिला, ती लोक पदाची नियुक्ती होऊन देत नाही। मात्र स्वतःच्या घरातल्या सगळ्या लोकांची पदं सेव्ह करणे किंवा त्यांच्या लोकांच्या कार्यकर्त्यांना संविधानिक पदं देणे या गोष्टी सगळ्या चालू आहेत। मग ज्या दादांसाठी आम्ही पक्षात थांबलो होतो तिथे जर त्यांनाच आपली गरज नाहीये, आमचा बाप माणूस तिथं नाहीये, आमचं खंबीर आधार, आमचं खंबीर नेतृत्व तिथं नाहीये, मग कशासाठी या सगळ्या गोष्टी आम्ही सहन? भारनियमनाविरोधात चांदवडमध्ये शेतकरी आक्रमक झालेत। आंदोलकांनी मोर्चा काढून संताप व्यक्त केलाय। महावितरण कार्यालयातच ही आंदोलन करण्यात आले। आंदोलकांचा महावितरण कार्यालयातच मुक्काम करण्याचा निर्धार। आमची लाईट, जिला तुम्ही अत्यावश्यक सेवा वीज पुरवठा असं नाव देऊन गौरवितात, जिथं मुख्यमंत्री आम्ही तुम्हाला दिवसा लाईट पुरवतो शेतीला असं सांगून दिवसाची नाही आणि रात्रीची नाही लाईट आमची खंडित करताय, हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। प्रतिकात्मक दृष्ट्या आमचं कार्यकारी अभियंता कार्यालयाचं हे आंदोलन हे राज्य सरकारला विचारणं आहे की आमची लाईट कुठे आहे, ती लाईट शोधण्यासाठी आम्ही इथं आलोय। पूर्ण क्षमतेनं रात्रीची आमची सिंगल पेज पुरवठा लाईट पूर्ववत करण्यासाठी आम्ही इथं आलोय। आम्ही त्याच्याशिवाय मागे हटणार नाही। वाशिम मध्ये भारनियमनाने ग्रामस्थ त्रस्त झालेत। महावितरणाच्या कार्यालयात हे आंदोलन करण्यात आलंय। कार्यालयाच्या प्रांगणात झोपा काढून आंदोलन करण्यात आलंय। वाशिम मध्ये भारनियमनाने आता ग्रामस्थ त्रस्त आहेत आणि त्यानंतर आता महावितरणाच्या कार्यालयात जाऊन हे आंदोलन करण्यात आलंय। अनोखं आंदोलन करण्यात आलंय। कार्यालयाच्या प्रांगणात झोपा काढून आंदोलन करण्यात आलंय। कार्यालयामध्येच हे आंदोलन करण्यात आलंय। कार्यालयाच्या प्रांगणात हे आंदोलन करण्यात आलंय। वाशिम मधला हा संपूर्ण प्रकार आहे, कारण वाशिम मध्ये भारनियमन सुरू आहे आणि या भारनियमनाने ग्रामस्थ त्रस्त झालेत आणि त्यानंतर ग्रामस्थांनी कार्यालयाच्या प्रांगणात झोपा काढून हे आंदोलन केलंय। महावितरणाच्या कार्यालयाच्या प्रांगणातील हे दृश्य आहेत। कार्यालयाच्या प्रांगणात झोपा काढून हे आंदोलन करण्यात आलंय। भारनियमनाने ग्रामस्थ त्रस्त आहेत आणि त्यानंतर आता हे अनोख्या प्रकारचं असं आंदोलन करण्यात आलंय। कार्यालयाचं हे प्रांगण आहे, त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।